देशातील लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न, हजारो पालकांचा घाम आणि अनेक वर्षांची मेहनत एका झटक्यात मातीमोल झाली. मी बोलतोय नीट यूजी परीक्षेबद्दल. ज्या परीक्षेला देशातील सर्वात कठीण आणि पारदर्शक मानलं जातं, ती परीक्षा आज घोटाळ्याच्या दलदलीत रुतली आहे. 10 रुपयात मिळणारे लहान मुलांचे डायपर लीक होत नाहीत, मग देशातील सर्वात महत्त्वाची परीक्षा घेणाऱ्या NTA पेपर लीक कसे होतात? हा प्रश्न माझा नाही, हा प्रश्न आहे खान सरांचा. आज आपण नीट परीक्षेचा संपूर्ण चिठ्ठा उघड करणार आहोत. पेपर कसा लीक झाला, NTA का अपयशी ठरली, अलक पांडे सरांनी कोणते प्रश्न उपस्थित केले आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपती यांनी नो नीट असा नारा का दिला. हे केवळ एका परीक्षेचं प्रकरण नाही, तर देशाच्या आरोग्य व्यवस्थेच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हा विषय समजून घेणं गरजेचं आहे. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. नीट यूजीच्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. पटनापासून गोध्रापर्यंत आणि लातूरपासून दिल्लीपर्यंत या घोटाळ्याची पाळंमुळं पसरलेली आहेत. ही पहिली वेळ नाही जेव्हा पेपर लीक झाला आहे. यापूर्वीही व्यापम घोटाळा असो किंवा शिक्षक भरती, पेपर लीकचा कलंक भारतीय शिक्षण व्यवस्थेला लागलेला आहे. परंतु यंदाचं प्रकरण गंभीर आहे, कारण यात थेट एका भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय असा इतका मोठा घोटाळा होऊच शकत नाही, असा आरोप विरोधक करत आहेत. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आता याची CBI चौकशी करण्यात येत आहे. परंतु प्रश्न हा उरतो की परीक्षा रद्द करून पुन्हा घेणं हाच एकमेव पर्याय आहे का, उपाय आहे का? त्या विद्यार्थ्यांचं काय, ज्यांनी दिवस रात्र एक करून अभ्यास केला? शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व खान सर, जे आपल्या रोखटोक शैलीसाठी ओळखले जातात, त्यांनी NTAच्या कार्यक्षमतेवर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. खान सर म्हणतात की 10 रुपयात मिळणारे लहान मुलांचे डायपर लीक होत नाहीत, मग कोट्यवधी रुपये खर्च करून घेतली जाणारी NTAची परीक्षा कशी लीक होते? हा प्रश्न केवळ विनोदी नाही, तर तो NTAच्या सुरक्षा व्यवस्थेच्या चिंध्या उडवणारा आहे. खान सरांच्या मते जर एका परीक्षेची गोपनीयता राखता येत नसेल, तर इतक्या मोठ्या संस्थेचा उपयोगच काय? जेव्हा एखादा गरीब विद्यार्थी कर्ज काढून कोचिंग लावतो आणि नंतर त्याला कळतं की पेपर आधीच विकला गेला आहे, तेव्हा त्याच्या मानसिकतेचा विचार कोण करणार? दुसरीकडे फिजिक्सवालाचे अलक पांडे सर सुरुवातीपासूनच या अन्यायाविरुद्ध कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यांनी NTAला धारेवर धरत असताना एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना मेटल डिटेक्टर मधून जावं लागतं. मुलींचे कानातले काढून घेतले जातात. पेन नेण्यावर बंदी असते. चप्पल, बूट बाहेर काढायला लावले जातात. इतकंच काय, तर हातातील धागे, दोरे देखील काढले जातात. पाण्याची बाटली सुद्धा पारदर्शक असायला हवी, इतके कठोर नियम आणि अमानवीय नियम विद्यार्थ्यांवर लादले जातात. जणू ते गुन्हेगार आहेत. अलक पांडे म्हणतात की जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांच्या अंगावरचे कपडे तपासता, तेव्हा तुमचे पेपर, प्रिंटिंग प्रेस आणि वाहतुकी दरम्यान कसे काय सुरक्षित राहू शकत नाहीत. विद्यार्थ्यांवर शिस्त लागणारी NTA स्वतः व्यवस्थेत शिस्त लावू शकत नाही. ग्रेस मार्कचा घोळ असो किंवा एकाच सेंटर मधून आलेले टॉपर्स, NTAने प्रत्येक टप्प्यावर गोंधळ घातला आहे, असे अलक पांडेंचं म्हणणं आहे. नीट परीक्षेला केवळ उत्तर भारतातूनच विरोध नाहीये, तर दक्षिण भारतातूनही तीव्र विरोध होताना दिसतोय. तमिळनाडूने तर नीट विरुद्ध जणू युद्धच पुकारलेलं आहे. तमिळनाडूचे लोकप्रिय अभिनेते आणि आता नवनिर्वाचित मुख्यमंत्री विजय थलपती यांनी नीट परीक्षेला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी स्पष्ट केलं आहे की नीट ही परीक्षा गरिबांच्या आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विरोधातली आहे. तमिळनाडूचा स्टँड हा नेहमीच नो नीट असा राहिलेला आहे. तिथल्या DMK सरकारनेही यापूर्वी विधानसभेत नीट विरुद्ध विधेयक मंजूर केलं होतं. त्यांचं म्हणणं आहे की राज्यांना स्वतःची वैद्यकीय भरती प्रक्रिया राबवण्याचा अधिकार असावा. जेव्हा एका परीक्षेमुळे विद्यार्थी आत्महत्या करत असतील, तर ती परीक्षा खरंच आवश्यक आहे का, हा प्रश्न आता राष्ट्रीय स्तरावर चर्चेला जात आहे. 2017 मध्ये नीट सुरू झाल्यापासून तमिळनाडूचे विद्यार्थी, सिव्हिल सोसायटीज आणि राजकीय पक्ष या सर्वांनीच नीटचा निषेध केला आहे, त्याचा विरोध केला आहे. त्याचे कारण असे की यामुळे वंचित समाजातील विद्यार्थ्यांना प्रमाणाबाहेर तोटा सहन करावा लागतो. तेव्हापासून दरवर्षी नीटमुळे राज्यातील वैद्यकीय प्रवेशाची आकांक्षा बाळगणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. सप्टेंबर 2020 मध्ये परीक्षेच्या आदल्या दिवशी 3 विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर तमिळनाडूच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये नीट विरुद्ध आंदोलने झाली आहेत. 2017 मध्ये अनिथा नावाच्या एका विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर नीट विरोधी आंदोलनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. दाक्षिणात्य राज्यांचा नीटला विरोध असण्याची अनेक कारणं आहेत.
त्यातील पहिलं कारण म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांना प्रायव्हेट कोचिंग परवडत नाही ते या परीक्षेत मागे पडतात. हे विद्यार्थी अनेकदा उत्कृष्ट गुण मिळवूनही महागड्या कोचिंगमुळे स्पर्धेत टिकू शकत नाही. दुसरं असं की नीटमुळे कोचिंग क्लासेसचा एक मोठा व्यवसाय उभा राहिला आहे जो केवळ श्रीमंत विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर नकारात्मक असा परिणाम होतो. शिवाय नीट परीक्षा मुख्यत्वे सीबीएसई एनसीईआरटी या अभ्यासक्रमावर आधारित असते जो राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे ग्रामीण आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना जे प्रादेशिक भाषेत शिक्षण घेतात त्यांना ही परीक्षा अधिक कठीण जाते. शिक्षण हा समवर्ती सूचीतील म्हणजेच कॉन्करंट लिस्ट मधील विषय असल्याने तमिळनाडूचा युक्तिवाद असा आहे की त्यांच्या राज्याला स्वतःचे प्रवेश नियम ठरवण्याचा अधिकार असायला हवा जो नीटमुळे हिरावून घेतला जात आहे. नीटच्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण येतो ज्यामुळे अनेक राज्यातील व विशेषतः तमिळनाडूत अनेक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. या घटनांमुळे या परीक्षेला प्रचंड विरोध होत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA ही संस्था स्थापन करण्यामागचा उद्देश पारदर्शकता आणणे हा होता. परंतु आज NTA भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहे का असा संशय मनात निर्माण होतो. अचानक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले गेले ज्यामुळे रँकिंग मध्ये मोठी तफावत निर्माण झाली. टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवर पेपर आधीच लीक होतात. शिवाय एकाच वर्गातील अनेक विद्यार्थी 720 पैकी 720 गुण मिळवतात. हा योगायोग असूच शकत नाही. या सर्व प्रकारामुळे मध्यमवर्गीय पालकांचे पैसे आणि त्या विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. परीक्षेच्या नावाखाली ही एक मोठी दुकानदारी सुरू झाली आहे आणि असा प्रश्न निर्माण होतोय माध्यमांवरती विचारला जातोय. नीट पेपर लीक होणं हे केवळ सिस्टमचं अपयश नाही तर तो देशाच्या तरुणाईशी केलेला विश्वासघात आहे. जोपर्यंत सरकार आणि NTA आपली जबाबदारी स्वीकारत नाही तोपर्यंत हे चक्र थांबणार नाही. नीट परीक्षा रद्द व्हायला हवी का की राज्यांना स्वतःची परीक्षा घेण्याची परवानगी मिळायला हवी? सतत होणारे पेपर लीक व विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या यांमुळे या परीक्षेची खरंच गरज आहे का यावर सरकारने पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे.